वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, एखादा गुन्हा तुमच्यावर दाखल झाला, गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जामीन मिळतो, मग तुम्ही जामिनावर मुक्त होता आणि त्याच्यानंतर तुमच्या कोर्टाच्या तारखा सुरू होतात। तुम्हाला कोर्टाला प्रत्येक तारखेला हाजीर व्हावे लागते। जर तुम्ही हाजीर नाही झालात तर तुमचं वॉरंट निघू शकतं आणि तुम्हाला अटक होऊ शकते। त्याच्यामुळे तुम्हाला कोर्टात हाजीर होणं, प्रत्येक तारखेला तुमची हजेरी लावणं हे खूप महत्त्वाचं आहे। परंतु काही कारणास्तव तुम्हाला कोर्टामध्ये हाजीर होता येत नसेल, मग ती तुमची वेगवेगळी कारणं असू शकतात। म्हणजे तुम्ही आउट ऑफ स्टेट असू शकता, तुम्ही बाहेर गावी असू शकता, तुम्हाला काही मेडिकल कारणास्तव, काही तुमच्या आजारपणामुळे वगैरे जर तुम्हाला कोर्टात हाजीर होता आलं नाही तर मात्र तुम्ही तुमचं परमनंटली एक्झेम्पशन देऊ शकता। तुमच्या वकिलांमार्फत तुम्ही कोर्टामध्ये जर तुमचं परमनंट एक्झेम्पशन दिलं तर मात्र तुम्हाला कोर्टामध्ये तुमच्या तारखांसाठी हाजीर राहण्याची काहीच आवश्यकता राहत नाही। तुमच्या वतीनं तुमचा वकील तुमची केस ती चालवेल आणि चालू शकतो। आणि जर तुमची गरजच असती, जर तुमची गरज भासली, माननीय कोर्टाला तुमची पेशीची गरज भासली, तुमच्या हजर होण्याची गरज भासली तर मात्र कोर्ट तुम्हाला बोलावू शकतं। म्हणजे परमनंट एक्झेम्पशन दिल्यानंतर सुद्धा कोर्टाला ते अधिकार आहेत तुम्हाला बोलवण्याचं आणि तुम्ही त्या कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला हाजीर राहण्याचं हे तुमचं कर्तव्य आहे। परंतु जर समजा एखाद्या तुम्हाला तारखेला जाता आलं नाही, म्हणजे पर्टिक्युलर एका तारखेला कुठल्या तुम्हाला जाता आलं नाही तर तुम्ही त्या दिवसाचं सुद्धा एक्झेम्पशन तुमच्या वकिलांमार्फत सन्माननीय कोर्टाला देऊ शकतात, जेणेकरून तुमचं वॉरंट वगैरे निघणार नाही। एखादी तुम्ही तारीख मिस केली किंवा एखाद्या तारखेला तुम्हाला हजर होता आलं नाही तर त्या तारखेला सुद्धा तुम्हाला तुमच्या कोर्टाच्या तुमचे जे वकील असतील त्या वकिलांमार्फत तुम्हाला त्या दिवसाचं एक्झेम्पशन देता येतं। परंतु तुम्हाला तारखेला हजरच राहायचं नसेल, तुमची काही तांत्रिक अडचण असेल, तुम्ही आउट ऑफ स्टेशन असणारे, तुम्ही बाहेरगावी राहत असणारे किंवा तुम्हाला कुठले वैद्यकीय मेडिकल काही प्रॉब्लेम्स असतील तर मात्र तुम्हाला तुमच्या वकिलांमार्फत परमनंट एक्झेम्पशनचा अर्ज देऊन तुम्हाला परमनंटली तारखेला हजर राहण्याची काही गरज नाही। तुमच्या वतीनं तुमचा वकील हजर राहील आणि तुमच्या वतीनं तुमची केस तुमचा वकील चालवू शकतो। परंतु जर कोर्टाला कधी आवश्यकता भासली तर ते तुम्हाला परमनंट एक्झेम्पशन असू दे किंवा टेम्पररी एक्झेम्पशन असू दे, कोर्टाच्या बोलावण्याने कोर्टाने जर तुम्हाला सन्माननीय कोर्टाने जर बोलवलं तर मात्र तुम्हाला कोर्टात हाजीर राहणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही राहिलं पाहिजे। कोर्टाचे जर तुम्ही आदेश मानले नाही तर मात्र